नमस्कार मित्रांनो, मी सचिन वैद्य आपल्या मराठी यूट्यूब चॅनल अलिबागकर सचिन स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत ना ते रोहामधील एक हनुमान टेकडीवर एक बसलेलं हनुमानचं मंदिर आहे. तर आपण त्या हनुमान टेकडीवर आता आलेलो आहोत आणि इथून बघा खाली इथून पायऱ्या आहेत वर जायला, वरती मंदिर आहे. तर मी पण इथे फर्स्ट टाईम आलेलो आहे मंदिरामध्ये. तर तुम्हाला पण दाखवतो मंदिर कसं आहे ते हनुमानाचं. मग चला जाऊया. इथून बघा इथून एंट्री आहे वर जायला. या साईडला पूर्ण खाली दिसतो ना हे पूर्ण रोहा सिटी आहे आणि आपण या टेकडीवर वरती उंच टेकडीवर आहोत. मी तर या मंदिरामध्ये पहिल्यांदा आलो, म्हणजे आतापर्यंत रोह्यामध्ये खूप वेळा येतो. मला वाटते मी वर्षात महिन्यातनं 4-5 वेळा तर रोह्यामध्ये असतोच, कमीत कमी आहे, जास्त वेळा असतो. पण ही जी हनुमान टेकडीवर जे मंदिर आहे ना हनुमानचं, या मंदिरावर मी पहिल्यांदा आलेलो आहे. आणि बॅक साईडला बघू शकता, बॅक साईडला ही पूर्ण रोहा सिटी आहे खाली आणि आपण वरती उंचावर टेकडीवर आहोत. या साईडला काही नियम लिहिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्ही इथे येणार असाल ना तर हे सर्व नियम पाळून तुम्ही इकडे या. तर मित्रांनो, आता आपण मंदिरात पोचलेलो आहे आणि मंदिराच्या बाहेरचा पूर्ण परिसर आहे, एकदम भारी वाटतं. झाडं लावलेली आहेत, गारगार परिसर आहे. आणि या साईडला एक हनुमानाचं मंदिर आहे. दर्शन करू. जय श्रीराम. हे ते हनुमान मंदिर आहे, हे सुंदर असं मंदिर आहे छोटंसं. आणि हा एरिया आहे ना एकदम भारी आहे. तुम्हाला दाखवता वरतून, मी खालची जी रोहा सिटी आहे ना ती तुम्हाला वरतून दाखवतो. खाली याची पूर्ण रोहा सिटी आहे. मित्रांनो, कसं आहे ना, रोहा आहे ना हे कुंडलिका आणि अंबा नदीच्या काठावर बसलेले एक औद्योगिक केंद्र आहे. इथे अनेक प्रकारच्या औद्योगिक कंपन्या आहेत. आणि हनुमान टेकडी ही अशी ठिकाण आहे की रोह्यामध्ये जे लोक राहतात ना त्यांना त्यांच्यासाठी म्हणजे फिरण्यासाठी एक सुंदर ठिकाण आहे. कारण की आत्ताच काही अलीकडेच या मंदिरामध्ये आहे ना सुशोभीकरण करण्यात आलं आणि त्यामुळे लोकांना एक चांगलं ठिकाण भेटलं. रोह्यामधील अनेक भाविक लोक हे या हनुमान टेकडीवर हनुमानाचं दर्शन करण्यासाठी येतात. आणि एक संध्याकाळचं पण इथे वातावरण सुंदर असतं आणि स्वच्छ हवा आहे, ताजी हवा. त्यानंतर इकडलं जो सूर्यास्ताचं जे दृश्य आहे ना ते बघण्यासाठी इथे खूप लोकांची गर्दी होते. आणि मित्रांनो, तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही जर मुंबई पुण्यामध्ये येणार असाल ना तर मुंबई गोवा महामार्ग आहे ना तिथून पण तुम्ही येऊ शकता कोलाड मार्गे. आणि जर तुम्ही आपल्या अलिबागचे किंवा अलिबाग पेणमध्ये असाल तरी पण रोह्यामध्ये आलात ना, रोह्यामध्ये येऊन कोणाला विचारलात ना की हनुमान टेकडीला जायचं आहे तर कोणी तुम्हाला सांगेल. पण प्रत्येकाने एकदा इकडे येऊन व्हिजिट करा, कारण मला वाटतं अजून रोह्याच्या बाहेरच्या लोकांना हे माहिती नाही ठिकाण. मी पण या ठिकाणी फर्स्ट टाईम आलो आहे, तर मला एकदम सुंदर असं मस्त वाटलं. आणखी मी आत्ता पण येऊन एक मला अर्धा पाऊण तास झाला, मी शांततेत बसलेलो आहे. आणि साईडला पूर्ण झाडी आहे, गारवा आहे आणि हिरवळ आहे. आणि त्यामध्ये सुंदर असं एक मंदिराचं दर्शन भेटलं मला. आणि असेच नवीन नवीन ठिकाण मी पण एक्सप्लोर करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही पण नक्की या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्की लाईक आणि शेअर करा. आणि चला मग.